नमस्कार मित्रो, माझ्या कायदे भान या लीगल चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की बॅचलर्स भाडेकरू आणि सोसायटीची हरकत या संदर्भाने काय तरतूद आहे, कायदा काय म्हणतो आणि मालकाचे हक्क काय असतात हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया। बरेचदा काय होतं की आपण फ्लॅट घेताना अशा ठिकाणी घेतो की जिथे आपल्याला बऱ्यापैकी भाडं मिळू शकतं, म्हणजे कुठे कॉलेजच्या जवळ, विद्यापीठाच्या जवळ किंवा एखाद्या कंपनीच्या जवळ आपण फ्लॅट घेताना जास्तीचे पैसे मोजून फ्लॅट घेतो। त्यामागचा उद्देश हा असतो की भाड्याने जर फ्लॅट दिला तर बऱ्यापैकी भाडं मिळेल, हा उद्देश असतो। पण जेव्हा फ्लॅटचा आपल्याला ताबा मिळतो आणि सोसायटी बनते आणि सोसायटी जे काही बायलॉज तयार करते त्याच्यामध्ये अशी एक अट घालते किंवा अशा पद्धतीचा एक नियम बनवते ज्यामध्ये एक तरतूद असते की आमच्या सोसायटीमध्ये बॅचलर्स मुलांना किंवा बॅचलर मुलींना फ्लॅट भाड्याने देता येणार नाही, अशा पद्धतीची तरतूद घालते। आणि मग जेव्हा तुम्ही तुमचा फ्लॅट बॅचलर्सना भाड्याने देण्यासाठी जाता तेव्हा सोसायटीचा सेक्रेटरी हरकत घेतो की हे बघा आमचे रूल, आमच्या सोसायटीच्या रूलप्रमाणे आमच्या सोसायटीत बॅचलर्सना फ्लॅट भाड्याने देता येणार नाही, अशा पद्धतीने तो नियमावर बोट ठेवतो। आणि मग तुम्ही तुमचं नुकसान करून घेता, तुमचा फ्लॅट बॅचलर्सना भाड्याने देऊ शकत नाही आणि फॅमिली येण्यासाठी किंवा फॅमिलीला फ्लॅट भाड्याने देण्यासाठी बराच विलंब जातो, पाहिजे तसा भाडं मिळत नाही किंवा बरेचदा फॅमिलीसुद्धा मिळत नाही। बरं, मग प्रश्न हा पडतो की सोसायटी या प्रकारे नियम बनवून एखाद्या फ्लॅट धारकाला किंवा फ्लॅटच्या मालकाला बॅचलर्सना फ्लॅट भाड्याने देण्यापासून रोखू शकतं का? या संदर्भाने काय तरतूद आहे? तर या संदर्भाने तरतूद स्पष्ट आहे की सोसायटीचे जे काही रूल्स बनतात, ज्याला आपण सोसायटीचे बायलॉज म्हणतो, ते बायलॉज बनवताना सोसायटी ॲक्टमध्ये आदर्श उपविधी दिलेले आहेत, म्हणजे मॉडेल बायलॉज दिलेले आहेत। तर सोसायटी जे काही बायलॉज बनवेल त्यांनी ते बनवताना मॉडेल बायलॉजमध्ये जे काही प्रोव्हिजन्स दिलेले आहेत त्या प्रोव्हिजनशी विसंगत अशी कुठलीही तरतूद सोसायटी आपल्या स्वतःच्या बायलॉजमध्ये करू शकत नाही, हा बेसिक रूल आहे। मग प्रश्न पडतो की सोसायटीने आपल्या बायलॉजमध्ये हा जो नियम घातला की आमच्या सोसायटीत बॅचलर्सना फ्लॅट भाड्याने देता येणार नाही, हा जो नियम घातला, हा जो नियम आहे, हा जो मूळ मॉडेल बायलॉज आहे त्याच्याशी सुसंगत आहे का? अजिबात नाही, त्याच्याशी विसंगत आहे। त्यामुळे सोसायटीने जर त्यांच्या बायलॉजमध्ये बॅचलर्सना फ्लॅट भाड्याने देता येणार नाही अशा पद्धतीची तरतूद केलेली असेल किंवा अशा पद्धतीचा नियम घातलेला असेल तर तो नियम कायद्याने एन्फोर्सेबल नाही, तो नल अँड वॉइड ठरतो। पण सोसायटीच्या या नियमाला हरकत घेण्यासाठी आपल्याला मॉडेल बायलॉजमध्ये नेमकी कुठे तरतूद आहे ते पाहावं लागेल। तर मॉडेल बायलॉजमध्ये नेमकी ही तरतूद आहे कलम 42A 42B किंवा रूल, तुम्ही रूल म्हणा, रूल 42A 42B मध्ये हे दिलेलं आहे। 42A काय म्हणतं? मॉडेल बायलॉजमधील 42A हे म्हणतं की फ्लॅट धारकांनी सोसायटीला जे काही अग्रीमेंट त्यांनी केलं त्याच्या भाडेकरूशी, त्या अग्रीमेंटची कॉपी सोसायटीला देणे आणि पोलिसांना कळविणे, हे दोन कामं घरमालकांनी करावे असं 42A म्हणतं। आणि 42B काय म्हणतं? 42B म्हणतं की फार तर फ्लॅटच्या मालकांनी सोसायटीला 8 दिवसाआधी कळवावं की मी अमुक फ्लॅट तमुक माणसाला भाड्याने देतोय। याच्या पलीकडे अजून कुठलीही गोष्ट किंवा कुठल्याही कंप्लायन्सेस करण्याची जबाबदारी फ्लॅटच्या मालकावर नाही। म्हणजे बॅचलरला फ्लॅट देताना सेक्शन 42A आणि B याच्या तरतुदीनुसार घरमालकांनी दोनच गोष्टी करायच्या असतात, एकतर अग्रीमेंटची कॉपी सोसायटीला द्यायचं आणि 8 दिवसाआधी कळवायचं की मी बॅचलरला फ्लॅट देतोय, संपला विषय। या व्यतिरिक्त फ्लॅटच्या मालकांनी ना सोसायटीला काही द्यायचं आहे आणि ना सोसायटीचा सेक्रेटरी फ्लॅटच्या मालकावर हरकत घेऊ शकत की तुम्ही बॅचलरला फ्लॅट का देता। त्यामुळे ही जी तरतूद आहे सेक्शन नियम 42, याच्यामध्ये असं कुठेही म्हटलेलं नाही आहे की फ्लॅटच्या मालकांनी नेमकं कुणाला फ्लॅट भाड्याने द्यावं। त्याच्यामुळे एखाद्या सोसायटीने जर अशी तरतूद केली आहे त्यांच्या बायलॉजमध्ये की आमच्या सोसायटीत बॅचलरला फ्लॅट भाड्याने देता येणार नाही, अशी जर तरतूद केलेली असेल तर ती तरतूद 42A आणि Bला कॉन्ट्राडिक्ट करतं किंवा मॉडेल बायलॉजच्या 42च्या ज्या काही तरतुदी आहेत
त्याच्याशी विसंगत ठरतात आणि त्या ग्राउंडवर सोसायटीच्या ते बायलॉज किंवा तो नियम ज्याच्या अन्वये बॅचलर्सना फ्लॅट देण्यास मज्जाव करण्यात आला तो नियम रद्दबातल ठरतो. त्यामुळे मित्र, तुमचा फ्लॅट जर एखाद्या सोसायटीत असेल, सोसायटीचा सेक्रेटरी त्यांच्या सोसायटीच्या बायलॉजमुळे बॅचलर्सना फ्लॅट भाड्याने देण्यासाठी मनाई करत असेल तर तो जो काही नियम आहे तो रद्द करता येतो आणि तुम्हाला तुमचा फ्लॅट कुठल्याही सोसायटीमध्ये बॅचलर्सना देण्याचा जो तुमचा अधिकार आहे तो अबाधित राखता येतो. अशा पद्धतीची तरतूद आपल्या सोसायटी ॲक्टच्या मॉडेल बायलॉजमध्ये दिलेली आहे. त्यामुळे मित्र, तुम्हाला जर अशी अडचण असेल तर तुम्ही एखादा जवळचा वकील गाठा, ज्याला सोसायटी कायदा कळतो तो वकील धरा आणि सोसायटीचा हा जो काही अन्यायकारक नियम आहे तो तुम्ही रद्द करून घ्या आणि तुमच्या फ्लॅटमध्ये तुम्हाला हवं त्या व्यक्तीला तुम्ही तिथे भाड्याने घर देऊ शकता. तुमचा हा हक्क तुम्ही बजावू शकता. त्याला सोसायटी किंवा सेक्रेटरी किंवा सोसायटीचे बायलॉज तुम्हाला रोखू शकत नाही. तर मित्र, ही होती माहिती की सोसायटीमधील फ्लॅट बॅचलर्सना द्यायचं असेल तर काय तरतूद आहे आणि कुठे तरतूद आहे या संदर्भाने माहिती. मित्र, तुमच्यासाठी असंच मी कायद्याशी संबंधित वेगवेगळी माहिती आणत राहील. कायद्याचं ज्ञान वाढवण्यासाठी माझं लीगल चॅनल कायदेभान पाहत राहा. आणि हो, ज्यांना कायदेशीर सल्ला हवा आहे ते मला संपर्क करू शकतात, पण थेट फोन करायचा नाही, अजिबात फोन करायचा नाही. व्हॉट्सॲपला मेसेज टाका आणि तुमचं नाव, गाव, जिल्हा लिहा, काय तुमची केस आहे ते लिहा. जर तुमच्या केसमध्ये मेरिट असेल तर आम्ही तुम्हाला संपर्क करू आणि सल्ला देऊ. बाय.